हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे पीएस अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक जे आपल्याला एंट्री लेवलसाठी आलेले होते, कोणत्या स्टॉक मध्ये आज आपण या डाऊनफॉल मध्ये येणाऱ्या मार्केटमध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी रिकमेंड केलेले आहे. आणि त्याचबरोबर आज बँक निफ्टीच्या एक्सपायरीवरती आपण कोणता ट्रेड प्लॅन केला होता ते आपण आजच्या सेक्शन मध्ये डिटेल्स मध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आज निफ्टीने एक आपल्या ऑल टाइम हाय पासून एक मार्केटने चांगलं करेक्शन दिलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर निफ्टी हा काय झालेला आहे, ऑल टाइम पासून काय झालेलं आहे, निफ्टीने एक चांगलं हेल्दी करेक्शन दिलेलं आहे. त्यामध्ये आपण कोणताही ट्रेड आज आपण काय केलेलं नाहीये, स्विंग साठी आपण प्लॅन केलेलं नाही. म्हणजे आज कोणताही स्टॉक आपला प्रॉफिट बुकिंग साठी आला नव्हता. आपण जर या ठिकाणी जर बघितलं, मार्केट पूर्णपणे कन्सोलिडेशन लेवलमध्ये होतं. एक मार्केटने एक ऑल टाइम हाय बनवला होता आणि त्यानंतर आज मार्केटने काय दिलं, एक ऑल टाइम हाय पासून एक चांगलं करेक्शन मार्केटने या ठिकाणी आपल्याला दिलं. ओके, सो या कॉल मध्ये कोणताही स्टॉक आज आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये आला नव्हता. आज आपण एक हिरो झिरोची लेवल प्लॅन केली होती. बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती, तो ट्रेड आपण आज प्लॅन केला होता. आणि त्याचबरोबर एंड ऑफ द डे आपण एक रिअलिटी स्टॉकचा आपण हेवी प्रॉपर्टीज मध्ये आपण एंट्रीसाठी आपण काय केलेलं आहे, रिकमेंड केलेलं आहे. ओके, आपल्या सेटअप नुसार हा आपल्या सेटअप मध्ये आला होता हेमिस्फेअर प्रॉपर्टीज. आणि तो कोणत्या लेवलला बाय करायचा होता, तो या लेवलला 215-210च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे. याचं टार्गेट जे आपण घेऊन जाणार आहे 235-250 प्लस टार्गेट आपल्याला या हेवी प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय करायचं, फॉलो करायचं. ओके, हा जर आपण काउंटर जर होल्ड केला तर रिअलिटी स्टॉक आहे. ओके, आणि एक लॉंग टर्म साठी जरी होल्ड केला तर हा चांगले रिटर्न्स आपल्याला देऊन जाऊ शकतो. ही प्रॉपर्टी जर आपण या लेवलला जरी बाय केला आणि 235 टार्गेटसाठी 10% टार्गेटसाठी जरी होल्ड केला तर काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला 10% प्रॉफिट आपल्याला यामध्ये आपल्याला बुक करता येईल. ओके, हा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे हा आपल्या सेटअप मध्ये आला होता. आज जर या ठिकाणी बघितलं मार्केटच्या करेक्शन मध्ये आज आपल्या या सेटअप मध्ये फक्त 15 स्टॉक आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण फक्त एकच स्टॉक काय केलेला आहे, आपण बाईंग साठी प्लॅन केलेला आहे. वेल्सपॉइंट लिव्हिंग आपण कालही आपण तो बाय केला होता आणि आजही बघितलं तर तो अजून सुद्धा तो रॅलीमध्ये, म्हणजे काल जरी आपण तो बाय केला असता, ओके, तो आपण काल बाय करायला सांगितलेला आहे. तुम्ही जर या ठिकाणी जाऊन चेक करा तर वेल्स पण आपण काय केलेलं आहे, काल या लेवलला बाय करायला सांगितलेलं आहे. टार्गेट किती आहे, 185चं टार्गेट आपल्याला त्यामध्ये होल्ड करायचं आहे. आणि आजचा जर हाय बघितला तर आजचा त्याचा हाय किती गेलेला आहे, 166चा हाय गेलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये जरी फॉल होत असेल तर आपण जे स्टॉक सिलेक्शन करतो यामध्ये तुम्हाला एक हेल्दी तुम्हाला एक रॅली तुम्हाला येताना दिसणार. ओके, हे जे लेवल आपण प्लॅन करतो की हे स्टॉक जे आपण अनालिसिस करतो, हा आपला जो बीटीएसटी सेटअप आहे तो आपल्याला ऍडव्हान्स टेक्निकल मध्ये शिकायला भेटतो. ओके, हे जे स्टॉक तुम्हाला मी रिकमेंड करतो हे तुम्हाला एक आपल्या नॉलेज गेन करण्यासाठी मी तुम्हाला काय करतो, रिकमेंड करतोय. ओके, ज्यांनी ऑलरेडी काल तो बाय करून ठेवलेला आहे, सो या सेटअप नुसार स्टॉक आपल्याकडे येतात, त्याचे अनालिसिस करून आपण काय करतो त्यामध्ये आपण एंट्री घेऊन त्याला काय करत असतो, होल्ड करत असतो. स्विंग साठी जर आपल्याला प्लॅन करायचा आहे तर हा सेटअप तुमच्यासाठी काय असणार आहे, युजफुल असणार आहे. ओके, जर तुम्हाला हा सेटअप शिकायचा आहे तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकल साठी पीएस अकॅडमी जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये जे सकाळी आपण 9 ते 10 या वेळेमध्ये आपण लाईव्ह मार्केट ट्रेडिंग जे आपण प्लॅन करत असतो. ओके, आज जे आपण ट्रेड जे प्लॅन केलं ते फर्स्ट वीक नंतर आपण जर आपला व्ह्यू होता हा पूर्णपणे बेरिश व्ह्यू होता. हे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट प्री ओपन सेक्शन फ्रीज होतानाच आपल्याला समजलं होतं. त्यामुळे आपण आपला व्ह्यू काय ठेवला होता, बेरिश ठेवला होता आणि त्यानुसार आपण ट्रेड आपण प्लॅन केले होते. मग आपण निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती तर बँक निफ्टी हा थोडासा साइडवेजच क्लोज झालेला आहे. त्यानंतर आपण बँक निफ्टीच्या एक्सपायरीमुळे आपण एक हिरो झिरोचा आपण कॉल प्लॅन केला होता. त्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस मध्ये 70-70 मी तो बाय करण्यासाठी सांगितलं होता. आणि कॉलचा प्रीमियम जो आपण कॉल दिला होता त्यामध्ये कॉलचा प्रीमियम 150 प्लस तुम्हाला जाऊन आलेला होता. ओके, जर कोणी तो बुक केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 पॉईंट तुम्हाला या हिरो झिरोच्या कॉल मध्ये पण आपल्याला बुक करता आले असते. तर हिरो झिरो हा एक रिस्क फ्री ट्रेड असतो. ओके, ज्यामध्ये आपण एक नॉमिनल रिस्क घेऊन आपण त्यामध्ये एंट्री करत असतो आणि प्रॉफिट आपण बुक करत असतो. ओके, जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग साठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे जो आपण पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, आपण डिस्कस करत असतो. जे आपल्या सेटअप नुसार आणि आपल्या प्रीमियम कॅल्क्युलेटर नुसार आपण काय करत असतो, आपण ऑप्शनचे काय करत असतो, ट्रेड आपण प्लॅन करत असतो. आणि त्याचबरोबर त्या स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करत असतो जेणेकरून आपल्याला त्यामध्ये एंट्री का घेतली होती, तो आपल्या कोणत्या सेटअप मध्ये येत होता त्यानुसार आपण त्यामध्ये काय करत असतो, एंट्री आणि एक्झिटच्या लेवल आपण प्लॅन करत असतो. ओके, तुम्हाला जर लाईव्ह मार्केट तुम्हाला डेमो जर पाहिजे असेल तर आपण तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता पीएस अकॅडमी. या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म फिलअप केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही फिलअप करणार आहात. ओके, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर खाली दिलेले जॉईन नाव गुगल मीट. ओके, यावरती तुम्हाला एक लिंक येते. सो तुम्ही आपल्या सकाळी लाईव्ह मार्केट 9 ते 9:55 या फर्स्ट सेक्शनला तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला जॉईनिंग करता येईल. ओके, तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग साठी वेळ असेल आणि तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जर लाईव्ह मार्केटमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही पीएस अकॅडमीच्या या सेक्शनला जॉईन करून आपल्या मेंटरशिप प्रोग्रामसाठी तुम्ही ऍडिशनल जर तुम्हाला शिकायचं असेल तुम्ही मेंटरशिपला पण तुम्हाला जॉईन करा.
हे जे ट्रेड आपण प्लॅन करत असतो हे आपण कोणत्या बेसिसवरती प्लॅन करतो किंवा ऑप्शन ट्रेडिंग आपण लाईव्ह मार्केटमध्ये कसं करतो हे तुम्हाला अनालिसिस कसे वाटतात. सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.